29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार आहे। सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगींची ठाम भूमिका। सर्व 58 लाख नोंदणींचं प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा, सरकारला अल्टिमेटम। कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा एल्गार। इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार। 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल। चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा। निर्णयाला संघाचाही पाठिंबा, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, उद्याही दौरा असणार। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टात अंतिम युक्तिवादाला सुरुवात। सालियन कुटुंबियांच्या याचिकेत शवविच्छेदनाला 50 तासांचा विलंब आणि सीसीटीव्हीसह तपासावर प्रश्नचिन्ह। राज्य सरकार मात्र दिशाचा मृत्यू अपघाती असल्याच्या भूमिकेवर ठाम। गडचिरोलीतील चार्मोशी उपजिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू। वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानं गर्भवतीसह बाळही दगावल्याचा आरोप।